हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 5वीतील परिसर अभ्यास भाग 2मधील धडा पहिला इतिहास म्हणजे काय या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचा अभ्यास, निरीक्षण, प्रयोग, प्रशिक्षण आणि निष्कर्ष यांच्या आधारे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. स्वतंत्र प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर, स्वतंत्र प्राप्ती ही भारतीय स्वतंत्र लढ्यातील अनेक वर्षांच्या प्रयत्नांची आणि संघर्षाची फलश्रुती आहे. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर, इतिहासाच्या अभ्यासामुळे भूतकाळातील घटना, व्यक्ती आणि संस्कृती यांचा अभ्यास करून वर्तमान काळ समजून घेणे शक्य होते. प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर, इतिहासाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो. इतिहासाच्या अभ्यासासाठी विविध ऐतिहासिक साधनांचा उपयोग केला जातो. या साधनांचे निरीक्षण, परीक्षण आणि चिकित्सा केली जाते. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक घटनांची सत्यता तपासली जाते. त्यानंतर योग्य निष्कर्ष काढला जातो, म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर, गावातील लोकांमध्ये एकोपा नसल्यास गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. गावात शिक्षणाचा अभाव असल्यास विकासाची कामे योग्य प्रकारे होत नाहीत. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढींमुळे विकासाला अडथळा येतो. गावातील रस्ते, वीज, पाणी यांसारख्या सुविधांचा अभाव विकासात अडथळा ठरतो. त्यामुळे गावच्या विकासासाठी एकोपा, शिक्षण आणि लोकसहभाग आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4, संकल्पना चित्र तयार करा. उत्तर, इतिहास कोणाचा? इतिहास देशाचा, मानवी संस्कृतीचा, जगाचा, माझा, शाळेचा, राज्याचा, जिल्ह्याचा आणि गावाचा. प्रश्न क्रमांक 5, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने दिलेली आहेत. नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी आणि लोककथा. उत्तर, भौतिक, नाणी, किल्ले, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, स्तंभ, लेणी. लिखित, पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ. मौखिक, जात्यावरील ओव्या, लोकगीते आणि लोककथा. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.